last lecture, we are trying to solve some simple problems in development of lateral surfaces. In this lecture, we are also trying to solve two more problems of development of lateral surfaces. Okay, then before starting these problems, I want to instruct you two more things in development of lateral surfaces. That means in development of lateral surfaces, there are two types of diagrams. First is line diagram and second is कर्व डायग्राम. ओके, देन व्हॉट लाईन डायग्राम कधी येणार आणि कर्व डायग्राम कधी येणार हे थोडंसं समजणं महत्वाचं सुद्धा आहे आणि ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आता लाईन डायग्राम कधी येते, ज्यावेळी एक लाईन दुसऱ्या लाईनला क्रॉस करणार त्यावेळीच फक्त लाईन डायग्राम येणार, अदरवाईज सर्व डायग्राम ह्या कर्व डायग्राम येतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, प्रिझम कट्स कटिंग प्लेन, इट इज अ लाईन डायग्राम. का? कारण की प्रिझम हा सुद्धा एक लाईन डायग्राम आहे आणि कटिंग प्लेन ही एक लाईन आहे. ठीक आहे. सेकंड, पिरॅमिड कट्स बाय अ कटिंग प्लेन, ही सुद्धा एक लाईन डायग्राम आहे. बट सिलेंडर और कोन कट बाय अ लाईन किंवा कटिंग प्लेन ही येणारी फिगर आहे ती मात्र 100% कर्व डायग्राम आहे. स्टॉप करू द्या. आता लाईनला लाईन कट करत असेल तरच लाईन डायग्राम येते. लक्षात द्या काय. फॉर एक्झाम्पल, एखाद्या स्क्वेअर प्रिझम मध्ये स्क्वेअर होल आहे. आता कट होणारा सुद्धा लाईन डायग्राम मध्येच आहे आणि कट करणारा सुद्धा लाईनच आहे, त्यामुळे येणारी डायग्राम ती लाईन डायग्राम असेल. बट इफ अ स्क्वेअर प्रिझम कट बाय अ सर्क्युलर होल असेल ना, तर एक कट होणारा आहे तो लाईन डायग्राम मध्ये आहे, पण कट करणारा आहे तो सर्क्युलर आहे. अशा वेळी मात्र येणारी जी फिगर आहे ना ती 100% कर्व डायग्राम मध्ये येते. एवढंच काय सांगायचं, काही असू दे. लक्षात आहे काय, दोन्ही कट करणारा आणि कट होणारा हे दोन्ही जर लाईन मध्ये असतील तरच लाईन डायग्राम येईल, अदरवाईज दोन्ही फिगर त्या दोन्हीपैकी एक फिगर जरी कर्व मध्ये असेल तर ती येणारी आपली डायग्राम जी आहे ती कर्व डायग्रामच येणार. ठीक आहे. आता इन दिस लेक्चर वी आर ट्राइंग टू सॉल्व टू मोर सिंपल प्रॉब्लेम्स. ओके, देन फर्स्ट प्रॉब्लेम इज स्क्वेअर प्रिझम कट बाय अ कटिंग प्लेन. ओके, वी कॅन टेक द फर्स्ट प्रॉब्लेम. ओके, देन महत्वाचं काय, हा प्रॉब्लेम जो आहे ना ते एक्झाम मध्ये भरपूर वेळ आलेला आहे. आणि प्रॉब्लेम कसं मागे, फिगर शोज द इलेव्हेशन ऑफ अ स्क्वेअर प्रिझम. ओके, म्हणजेच काय आहे, हे तुम्हाला दिलेलं आहे तर फक्त एक व्ह्यू दिलाय, एक फ्रंट व्ह्यू दिलाय. फक्त इलेव्हेशन म्हणजेच फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय बघा, इट इज कट बाय अ टू कटिंग प्लेन्स. फर्स्ट इज, हा जो वरची जी लाईन दिसते हा पहिला कटिंग प्लेन आहे आणि हा जो दिसते तो दुसरा कटिंग प्लेन आहे. ठीक आहे. आणि या कटिंग प्लेन मध्ये सुद्धा काय बघा, काय पहिल्या कटिंग प्लेनचे अॅरोज आहेत ते डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आहेत आणि सेकंड कटिंग प्लेनचे अॅरोज आहेत ना ते अपवर्ड डायरेक्शन मध्ये आहेत. याचा अर्थ काय, तर या कटिंग प्लेनचा खालचा पार्ट आणि या कटिंग प्लेनच्या वरचा पार्ट हा आपण कट करून टाकलेला आहे. आणि रिमेनिंग पार्ट इज व्हॉट, तर हा मधला जो पार्ट दिसतोय ना हा फक्त रिमेनिंग पार्ट जो आहे ते रिमेनिंग पार्ट साठी आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सरफेस, म्हणजेच काय, आपल्याला सरफेस असा कट करायचा आहे ना की तो फोल्ड केल्यानंतर हा मधला जो शिल्लक राहिलेला पार्ट आहे हा एवढाच पार्ट मला मिळाला पाहिजे. ठीक आहे. तर या केसमध्ये आपण काय करतो बघा, काय फर्स्ट वी कन्सिडर ओनली फर्स्ट कटिंग प्लेन. दॅट मीन्स आता डेव्हलपमेंट, फक्त डेव्हलपमेंट सांगितलं तर या स्क्वेअर प्रिझमचं डेव्हलपमेंट तुम्ही इझिली करू शकता. कसं आहे लक्षात द्या, काय हा जो स्क्वेअर प्रिझम आहे त्याची हाईट आहे ती एकूण 40 mm आहे आणि साईड ऑफ बेस आहे ते एकूण 20 mm आहे. ठीक आहे. पण 20 mm चे एकूण 4 शीट्स ज्यावेळी आपण घेतोय ना 20 mm बाय 40 mm च्या, त्यावेळी मला एक स्क्वेअर प्रिझम मिळून जाते. पण तो कट करायचा आहे. लक्षात आहे काय. देन if we want to cut this square prism, first we consider first cutting plane only. Okay, then we develop by using only one cutting plane and again we can consider the second cutting plane. Okay, ठीक आहे. आता ह्या कटिंग प्लेनचं डेव्हलपमेंट, ऍक्च्युअल डेव्हलपमेंट कसं करायचं ते आपण व्यवस्थित बघून घ्या. रेडी. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी काय केले बघा, की आपल्याला त्यांनी डायरेक्टली ना फिगर आहे ती एक्झाम मध्ये दिलेली आहे. जशी एक्झाम मध्ये फिगर असेल तशी मी या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. त्या पेपरमध्ये जशी फिगर आहे ना त्या ठिकाणी अशी ड्रॉ केली आहे. फक्त या ठिकाणी काय केलंय, मी सुरुवातीला ना मी कटिंग प्लेनचा विचार करत नाहीये. ठीक आहे. आता कटिंग प्लेन त्यांनी दिलेत बघा, काय कशा कशा दिलेत. कटिंग प्लेन, एक कटिंग प्लेन आहे ती टॉप एज पासून 10 mm खाली आणि दुसरी आणि 45 डिग्री मध्ये इन्क्लाइंड आहे. आणि दुसरी कटिंग प्लेन आहे ती बॉटम एज पासून 10 mm अबोव्ह आहे आणि ती सुद्धा 45 mm मध्ये इन्क्लाइंड आहे. ती पहिल्यांदा मी ड्रॉ करून घेतो बघा.
ते पॉईंट मी घेतले पहिल्यांदा आणि पॉईंट घेतल्यानंतर त्या दोन्ही सरफेसचे कटिंग प्लेन ड्रॉ करतोय. ओके, त्या दोन कटिंग प्लेन आहेत, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी लाईन्स आहेत ना त्या ठिकाणचा ऑब्जेक्ट जो आहे ना त्या ठिकाणी मी कट केलेला आहे. एका कटिंग प्लेनला मी या डायरेक्शन मध्ये एरो देतोय आणि दुसऱ्या कटिंग प्लेनला मी या डायरेक्शन मध्ये एरो देतोय. आता या दोन्ही डायरेक्शनचा अर्थ काय झाला, या कटिंग प्लेनच्या वरचा ऑब्जेक्ट आणि या कटिंग प्लेनच्या खालचा ऑब्जेक्ट हा निघून गेलाय. आपल्याकडे ऑब्जेक्ट शिल्लक किती आहे, त्या दोन्ही कटिंग प्लेनच्या मध्ये जो ऑब्जेक्ट आहे ना हा एवढाच ऑब्जेक्ट शिल्लक आहे. आणि मला जे आता डेव्हलपमेंट करायची आहे किंवा मला जी शीट तयार करायची आहे ती फक्त एवढ्या ऑब्जेक्टसाठीच असेल. या एवढ्या ऑब्जेक्टसाठीच मला डेव्हलपमेंट करायचं. मी आता सुरुवातीला काय करतो, कटिंग प्लेनचा मी पहिल्यांदा काहीच विचार करत नाही. ऍज ना जसा आपण याच्या अगोदरच्या प्रॉब्लेमला केलं तोच प्रॉब्लेमचा विचार मी फक्त इथं करतो. मग आता सेम मी एक पॉइंट आहे, या पॉइंटला मी म्हणणार पॉइंट A1. सिमिलरली हा पॉइंट असेल पॉइंट A आणि हा पॉइंट असेल पॉइंट 1. त्यानंतर हा जो आहे तो असणार पॉइंट B2. इथं असणार पॉइंट B, या ठिकाणी असणार पॉइंट 2. हा पॉइंट आहे तो आहे पॉइंट C3. हा पॉइंट असेल पॉइंट C, हा पॉइंट असेल पॉइंट 3 आणि शेवटचा पॉइंट आहे तो असणारा पॉइंट D4. इथं असणारा पॉइंट D आणि इथं असणारा पॉइंट 4. असे एकूण आपले जेवढे खाली पॉइंट होते ना तेवढे सगळे पॉइंट म्हणजे टॉप व्ह्यू मधले सगळे पॉइंट आहे ते फ्रंट व्ह्यू मध्ये घेतले. आता जर कटिंग प्लेनचा विचार करायच्या अगोदर मला ऍज इट इज आहे तसं ऑब्जेक्ट जर डेव्हलप करायचं असेल तर मला ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी किती हाईटची शीट पाहिजे, तर जेवढी हाईट या प्रिझमची आहे तेवढ्याच हाईटची मला इथं सुद्धा शीट घ्यावी लागेल. म्हणून मी पहिल्यांदा हाईट फिक्स करतो. लक्षात द्या, पहिल्यांदा मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो, कुठेही करतोय मी. ठीक आहे, आता ही व्हर्टिकल लाईनचा खालचा एक पॉईंट मला मिळाला, तो पॉईंट असणार पॉईंट A. ठीक आहे, आणि वरचं जो आहे ना टॉप बेस जो आहे, टॉप जो फेस आहे ना टॉप फेस पासून मी त्याचं प्रोजेक्शन ड्रॉ करतो. ठीक आहे, म्हणजेच काय, हा सपोज जर पॉईंट A असेल तर हा पॉईंट असणार पॉईंट 1. ठीक आहे, आता मला एक तरी फिक्स झालं की काही झालं ना माझी डेव्हलपमेंट आहे त्याची हाईट ही एवढीच आहे, म्हणजे एवढ्या जागेतच माझा ऑब्जेक्ट बसणार आहे. त्याची आता आपण लेंथ विचार करूया. काय आता एकूण एक लेंथ आहे किंवा एक लाईन जी आहे त्या एका लाईनची सपोज लेंथ 30 mm असेल ना तर एकूण स्क्वेअर आहे, याचा अर्थ याचं पूर्ण किती असणार आहे 3 चौक 12, मला वाटतं 120 mm. बरोबर आहे ना. मी काय करतोय 30 mm च्या एकूण 4 साइड्स घेतोय, 1 2 3 आणि 4. ठीक आहे, ज्या ज्या ठिकाणी मला पॉईंट मिळालेत ना त्या त्या ठिकाणी मी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. आता मला पॉईंट सुद्धा मिळाला, हा पॉईंट A असेल, त्यानंतर B, पॉईंट C, पॉईंट D आणि परत येणारा पॉईंट A. सिमिलरली वर हा सपोज जर 1 नंबर असेल, हा असणार पॉईंट 2, हा असणार पॉईंट 3, हा पॉईंट असणार 4 आणि हा पॉईंट असणार परत पॉईंट 1. ठीक आहे, मला एवढं तरी ड्रॉइंग माझं समजलं की मला ना माझा जो डेव्हलपमेंट आहे तर ते एवढ्याच जागेत बसतं. ठीक आहे, म्हणजे मी सपोज कटिंग प्लेन कन्सिडर केलेच नाहीत आणि ज्या ज्या ठिकाणी लाईन्स आले त्या त्या ठिकाणी मी सपोज जर फोल्ड करत गेलो तर मला जो मिळणारा ऑब्जेक्ट आहे तो सिमिलरली कसं असणार आहे तर एक स्क्वेअर प्रिझम सारखा असणार आहे. आता मी कटिंग प्लेनचा विचार करतो. लक्षात द्या, कटिंग प्लेनचा विचार करताना मी पहिल्यांदा ना मी या पॉईंटला सुद्धा नाव देतो. लक्षात द्या, काय मी म्हणणार याला पॉईंट कटिंग प्लेन PP आणि याला म्हणतो मी कटिंग प्लेन QQ. आता पहिल्यांदा वरच्या साईडनं जो कटिंग प्लेन आहे ना त्या वरच्या साईडचा फक्त विचार करूया. ठीक आहे, आता काय काय होतं बघा, काय वरच्या साईडची ही जी कटिंग प्लेन आहे ना या कटिंग प्लेननं A1 ही लाईन कट केली का, तर केलेलीच नाहीये. लक्ष द्या, PP या कटिंग प्लेननं A1 ही लाईन कट केली का, करायलाच नाही, त्यामुळे A1 साठी काही संबंध येणार नाही. ठीक आहे, PP या कटिंग प्लेननं 2-4 ही लाईन B2 ही लाईन कट केली का, केलेली आहे. कुठं कट केले तर या पॉइंटला. लक्षात आहे काय, ज्या ठिकाणी कट केले ना त्या ठिकाणचं प्रोजेक्शन मी सरळ पुढे नेणार. कुठपर्यंत तर B2 लाईन पर्यंत. कुठपर्यंत नेलं मी B2 पॉइंट. ज्या ठिकाणी मला पॉइंट मिळतोय त्या ठिकाणी माझा पॉइंट असणार आहे पॉइंट P2. लक्षात नाही, त्या ठिकाणी मला पॉइंट कोणता असणार आहे पॉइंट P2. सिमिलरली C3 ही लाईन
या कटिंग प्लेननं कट केले का? केलेले आहे. कुठं गेले? या पॉइंटला. ठीक आहे. ज्या ठिकाणी कट केले ना तो पॉइंट मी सरळ पुढे नेणार. ठीक आहे. त्याचं प्रोजेक्शन सरळ पुढे गेलं कुठपर्यंत? तर लाईन C3 पर्यंत. ज्या ठिकाणी पॉइंट आला तो पॉइंट आला असणार पॉइंट P3. ठीक आहे. आता मी अजून स्टेप पुढे नाही काय, या कटिंग प्लेननं D4 ही लाईन कट केली का? केलेलीच आहे. D4 ही लाईन या ठिकाणीच कट केली. ज्या ठिकाणी कट केले तो पॉइंट परत पुढे घेऊन जावा कुठपर्यंत? तर D पर्यंत. ठीक आहे. ज्या ठिकाणी मला पॉइंट मिळेल ना तो पॉइंट माझा असणार पॉइंट P4 प्लस. आता इथपर्यंत थांबून चालणार नाही, लक्षात आहे काय? यानं काय केलं बघा, यानं ना व्हर्टिकल साईड्स कट केलेल्याच आहेत प्लस त्याच्या व्हॉरिझॉन्टल जे म्हणजे बेसच्या साईड्स होत्या ना त्या सुद्धा कट केल्या. कुठं कट केले? या प्लेननं, कटिंग प्लेननं ही वरचा जो फेस आहे तो इथं कट केलाय. तो फेस मी सरळ खाली घेऊन येणार. तो फेस मी सरळ खाली घेऊन आलो. आता खाली आल्यानंतर A पासून किंवा 1 पासून 2 कडे जाणारी लाईन ही इथं कट झाली आणि A पासून 1 पासून 4 कडे जाणारी लाईन ही इथं कट झाली. लक्षात आहे काय? मी त्याचं सर अंतर कंपास नाही त्यामुळे फक्त त्याचं अंतर घेतो. लक्षात आहे काय? A पासून किंवा 1 पासून 2 कडे जाणारी लाईन A पासून किती mm बघा, बरोबर 15 mm वर कट झाली. ठीक आहे. त्यामुळं A पासून 1 पासून 2 कडे जाणारी लाईन 15 mm वर कट झाली. मला इथे एक पॉईंट मिळाला. हा पॉईंट माझा असणार पॉईंट PA म्हणा, चालेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सिमिलरली 1 पासून 4 कडे जाणार लाईन, 1 पासून 4 कडे जाणार लाईन ती सुद्धा 15 mm वर कट झाली. त्यामुळे 1 पासून 4 कडे जाणार लाईन ती सुद्धा 15 mm वर कट झाली. इथं असणार आहे तो असणार पॉईंट PB. लक्षात आहे? तो काय असणार पॉईंट PB. मला असं काहीतरी प्रोजेक्शनच्या सगळ्या लाईन्स मिळाल्या. ठीक आहे. आता खालच्या कटिंग प्लेनचा विचार करूया. लक्षात आहे काय? कटिंग प्लेन QQ. लक्षात आहे? कटिंग प्लेन QQ. आता QQ या कटिंग प्लेननं A1 ही लाईन कट केली का? आतापर्यंत जे आपण प्रोसेस वरच्या कटिंग प्लेनसाठी केली ना तीच प्रोसेस या कटिंग प्लेनसाठी करायची. ठीक आहे. QQ या कटिंग प्लेननं A1 ही लाईन कट केली का? केलेली आहे. कुठं केली? तर या ठिकाणी. ज्या ठिकाणी कट केले त्याचं प्रोजेक्शन सरळ घ्या. ज्या ठिकाणी पॉईंट मिळेल ना तो पॉईंट असणार पॉईंट Q1. ठीक आहे. तो पॉईंट कोणता असणार? पॉईंट Q1. ठीक आहे. आता 2 नंबरच्या QQ या कटिंग प्लेननं B2 ही लाईन कुठं कट केली? या ठिकाणी. ज्या ठिकाणी कट केले तो पॉईंट सरळ पुढे न्या. कुठपर्यंत? तर B2 पर्यंत. हा जो पॉईंट असेल तो पॉईंट असणार पॉईंट Q2. आता 2 QQ या कटिंग प्लेननं C3 लाईन कट केलेली आहे का? केलेलीच नाही. त्यामुळे त्याचा विचार करायची गरज नाही. सेम त्याच कटिंग प्लेननं D4 ही लाईन कट केली का? केलेलीच आहे. या ठिकाणी तो पॉईंट मी पुढे नेतोय कुठपर्यंत? तर D4 पर्यंत. जो मला पॉईंट मिळाला तो पॉईंट असणार पॉईंट Q4. सिमिलरली या ठिकाणी मला 2 पॉईंट मिळतील. परत असणारे पॉईंट Q1. आता हे माझं सगळं हे झालं. लक्षात आहे काय? प्लस मी अजून काय पाहतोय, ही QQ हा जो कटिंग प्लेन आहे ना त्यानं फेस कोणती कट केली का? तर मला वाटतं या ठिकाणी फेस कट होतात. ज्यावेळी ती फेस कट झालेली मी खाली आणतोय ना, टॉप व्ह्यू मध्ये आणतोय ना, मला एक गोष्ट लक्षात येते की C पासून B कडे जाणारी लाईन आणि C पासून D कडे जाणारी लाईन या दोन्ही लाईन कट होतात. कुठं होतात बघा काय? C पासून B कडे जाणारी लाईन 15 mm वर कट होते. सिमिलरली C पासून D कडे जाणारी लाईन सुद्धा 15 mm वरच कट होते. मग आता C पासून B कडे जाणारी लाईन लक्षात द्या. C पासून B कडे जाणारी लाईन 15 mm वर आणि C पासून D कडे जाणारी लाईन 15 mm वर. इथं मला मिळाला पॉईंट QA आणि हा पॉईंट असणार पॉईंट QB. आता जेवढे पॉईंट मिळालेत ना ते सगळे पॉईंट मी स्मूथली जॉईन करून घेतो. लक्षात द्या. पहिल्यांदा Q1 ला सुरुवात करतोय. Q1 झालं, सॉरी, Q1 ला सुरुवात करणार किंवा P1 ला करा चालेल. मला वाटते असा काहीतरी ऑब्जेक्ट झाला पाहिजे. Q1 पासून Q2 पर्यंत, Q2 पासून QA का? कारण की 3 कडे जात नाही आपण. ठीक आहे. QA पासून QB, QB पासून Q4, Q4 पासून परत Q1, Q1 पासून परत A1. देन आता हा झाला आपल्या खालच्या कटिंग प्लेनचा. वरच्या कटिंग प्लेनच्या लाईन सुद्धा आपण सेम जॉईन करून घेऊया. PA, त्यानंतर P2,
P3 P3 पासून P4, P4 पासून PB आणि PB पासून परत 1 पर्यंत. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता या ठिकाणी ना मला फक्त व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ करायचे राहिले. ज्या ज्या ठिकाणी फोल्ड येणार त्या ठिकाणी. आता पहिला फोल्ड मला वाटतं मला येतोय तो या ठिकाणी, दुसरा फोल्ड आहे तो येणार या ठिकाणी, तिसरा फोल्ड आहे तो येणार या ठिकाणी. बघा काय, मी ज्या ज्यावेळी हे फोल्ड करत जाईल ना त्या त्यावेळी मला तयार झालेला ऑब्जेक्ट हा असाच दिसेल का, थोडस इमॅजिन करून पहा. थोडंसं आपण बघूया काय, बरोबर तसाच ऑब्जेक्ट दिसतो का ते आपण चेक करूया. त्यासाठी मी काय करतो माहिती आहे का, तयार झालेला जो ऑब्जेक्ट आहे ना तो थोडासा कट करून घेतो. आता समजण्यासाठी मी काय केलं बघा काय, जे माझं डेव्हलपमेंट तयार होतं ना ते तयार झालेलं डेव्हलपमेंट मी कट केलेलं आहे. कट केल्यानंतर शेप मला असा काहीतरी दिसतोय. आणि ज्या ज्या ठिकाणी लाईन्स आहेत ना त्या लाईन्स असणाऱ्या ठिकाणी मी ते फोल्ड करायला सुरुवात करते. पहिला फोल्ड मी इथं गेला, त्यानंतर सेकंड फोल्ड माझा इथं आलाय, थर्ड फोल्ड आहे तो इथं आहे. आणि अशा प्रकारे फोल्ड करतो की जेणेकरून पहिला आणि दुसरा जो पार्ट आहे ना तो माझा बरोबर मॅच झाला पाहिजे. जो ऑब्जेक्ट आहे तो मला असा काहीतरी दिसतोय. तुम्हाला असा काहीतरी दिसतोय आणि विच इज सिमिलर टू धिस ड्रॉइंग. ठीक आहे. देअरफॉर दिस टाइप ऑफ ड्रॉइंग इज नोन ॲज डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस. थँक्यू.